नवीन वर्ष आले की सर्वांची इच्छा असते की या नवीन वर्षामध्ये माझे भविष्य कशा प्रकारे आहे, माझ्या या जीवनामध्ये महत्त्वाचे हे वर्ष कशा प्रकारे ठरू शकेल, या वर्षामध्ये मी कोणती काळजी घ्यावी, शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींसाठी, नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी, व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हे वर्ष कशा प्रकारे आहे आणि कौटुंबिक सौख्य या वर्षामध्ये कशा प्रकारे आपल्याला लाभणार आहे आणि आरोग्यही या वर्षामध्ये तुमचे कसे असेल हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वांची इच्छा आपल्याला या नवीन वर्षामध्ये कोणते नवीन पाऊल उचलायचे आहे, कोणती महत्त्वाची काळजी घ्यायची आहे, हे सर्वही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो। आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात की तुळा राशीबद्दल। तुळा राशी ही महत्त्वाची राशी आहे। या राशीच्या स्वामी शुक्रदेव आहेत। तर या राशींसाठी हे नवीन वर्ष कशा प्रकारे असेल, तुळा राशींच्या व्यक्तींसाठी हे अत्यंत शुभाशुभ फळ घेऊन येणारे हे वर्ष आहे। या वर्षामध्ये या व्यक्तींनी कोणतीही महत्त्वाची काळजी घेण्यासारखे असे मोठेही कोणतेही कारण नाही, परंतु आपल्या कौटुंबिक सौख्य पाहत असताना काही अडचणी किंवा वादविवाद होण्याचे योग या वर्षामध्ये काही प्रमाणात आपल्याला दिसून येत आहेत। परंतु हा काही कालावधीसाठीच वादविवादाचा कालावधी असेल, परंतु त्यानंतर पुढचा वर्ष किंवा पूर्ण वर्ष हे अत्यंत शुभ फळ देणारे आपल्याला या वर्षामध्ये ठरणार आहे। आपण कोणतेही पाऊल उचला त्यामध्ये तुम्ही सक्सेसफुली या कार्यामध्ये नक्की यश मिळवून आणताल। तर शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे वर्ष आहे। या वर्षामध्ये तुम्ही जे काही मेहनत कराल त्या प्रमाणात तुम्हाला अत्यंत शुभाशुभ फळ या वर्षामध्ये नक्की मिळणार आहे। या वर्षामध्ये तुम्ही कोणतीही मेहनत करा, कोणतीही नवीन ॲडमिशन घ्या किंवा नवीन मोठ्या कॉलेजला जर अप्लाय करायचे असेल तर तेही या वर्षामध्ये आपण केले तर त्यातूनही तुम्हाला नक्की यश मिळणार आहे। परंतु काही अडचणी ह्या आपल्या कौटुंबिक वादविवादातून, त्यानंतर आपले जे विरोधी आहेत त्यामधून काही अडचणी येतील, परंतु त्या निवारण होतील। त्यासाठी आपण जास्त विचार करण्याची गरज या वर्षामध्ये तुम्हाला पडणार नाही। त्यासाठी आपण निष्काळजीपूर्वक आपल्या कार्यामध्ये आपण सतत कार्य करत राहावे हे अत्यंत आवश्यक आहे। कोणाच्याही बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपण आपले कार्य साध्य केले तर तुम्हाला नक्की या वर्षामध्ये यश मिळणार आहे। हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे शुभाशुभ फळ देणारे या वर्षामध्ये तुम्हाला ठरणार आहे। त्यासाठी तुम्ही या बोलणाऱ्या किंवा वादविवादावर तुम्ही लक्ष न देता आपल्या कार्यावरती लक्ष द्यावे। त्यानंतर नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हे वर्ष अत्यंत स्थिर प्रमाणात राहणार आहे। कोणतीही अडचण किंवा कोणत्याही प्रकारची मोठी अडचण व्यवसायासंबंधित किंवा आपण जे कार्य करत आहात त्यामध्ये तुम्हाला अडचण उद्भवणार नाही। तुळा राशींचे व्यक्तींसाठी हे नवीन वर्ष व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी कशा प्रकारे आहे, तर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे फळ देणारे आहे। तुम्ही जे काही काम करता, व्यवसाय करता त्यातून तुम्हाला धनलाभ देणारे हे वर्ष ठरणार आहे। या वर्षामध्ये तुम्ही कोणतीही नवीन इन्व्हेस्टमेंट, कोणतेही नवीन कार्य, नवीन तुमच्या व्यवसायाची बढोतरी करायची असेल तर या वर्षामध्ये तुम्ही केली तर त्यातून तुम्हाला नक्की शुभफळ मिळणार आहे। त्यासाठी आपण नक्की या वर्षामध्ये इन्व्हेस्टमेंट आणि त्यानंतर आपले जे कार्य आहेत, आपण जे कार्यरत राहणे अत्यंत आवश्यक आहे। आपण जे कार्य करत आहात, व्यवसाय करत आहात त्यामध्ये तुम्हाला नक्की या वर्षामध्ये 2023 पेक्षा जास्त लाभ या वर्षामध्ये तुम्हाला दिसून येणार आहे। त्यासाठी आपण व्यवसायामध्ये उन्नती आणि या वर्षामध्ये तुम्हाला अत्यंत शुभफळ या व्यवसायामधून आणि तुमच्या राशीनुसार अत्यंत शुभफळ तुम्हाला मिळणार आहे। कौटुंबिक सौख्य पाहत असताना अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही आपल्या घरातील व्यक्तींसोबत किंवा आपले जे नातेवाईक आहेत त्यांसोबत काही वादविवाद या वर्षामध्ये काही प्रमाणात घडून येतील, परंतु त्याकडे आपण जास्त लक्ष न देता आपले कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे। जर आपण या वादविवादाकडे लक्ष दिले तर आपले कार्य हे पूर्णत्वाला नेऊ शकणार नाही। त्यामुळे आपण
अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कार्यावर लक्षपूर्वक कार्य करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तर कौटुंबिक सौख्य हे आपल्यासाठी सर्वसाधारणपणे शुभ राहील, परंतु काही कालावधीसाठी या वादविवादामध्ये किंवा काही अडचणींमध्ये आपल्याला घालावे लागेल। हे अत्यंत वर्ष असे शुभफळ देणारे आपल्याला ठरणार आहे। त्यानंतर आपण आरोग्य तुळा राशींच्या व्यक्तींसाठी कशा प्रकारे राहील, तर आरोग्य हे सर्वसाधारणपणे उत्तम असे आरोग्य राहील। काही अडचणी म्हणजेच आरोग्यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले आरोग्य मोठ्या प्रमाणात कोणता मोठा दीर्घकालीन आजार या वर्षामध्ये सहसा होणार नाही। त्यानंतर सर्वसाधारणपणे सर्दी खोकला यासारखे आजार आपल्याला येतील, तर त्याकडेही जास्त महत्त्वाचे असे मोठे कोणतेही आजार किंवा त्यातून मोठा कोणताही दीर्घकालीन किंवा आजार राहणार नाही। सर्दी खोकला किंवा यासारखे ताप येईल तर ती फक्त थोड्या कालावधीसाठीच असेल। हे असे तुळा राशींचे वर्ष भविष्य ठरेल। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करावे। धन्यवाद।